मस्त अशा भरपूर लेयर्स असणाऱ्या अशा वड्या होतात बघा. छान तळून पण आणि कुरकुरीत होतात एकदम. हे बघा, अगदी आळूवडीला जसे लेयर्स असतात तसे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ही पानं बघा, मायाळूची पानं आहेत ही. याआधी पण मी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. हे मायाळूचं झाड वेल असतो. एक वेल लावला होता मी फक्त, त्याचे भरपूर असे वेल आलेत. त्याला बी येतं आणि ते बी पसरलं की अशी भरपूर हे बघा वेल होतात त्याचे. मागच्या वेळी हे खुडली होती पानं मी, तरी बघा किती नवीन पालवी फुटली याला. ते आज मस्त पानं गोल गोल आहेत चांगली, ती काढून घेते. काय करते मी ते पुढं बघा तुम्ही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, एका वेलाचेच किती वेल झालेत बघा. त्याला ना अशी निळी छान अगदी रसाळ अशी फळं येतात छोटी छोटी आणि करवंदासारखी. आणि मग त्यातनं ते बी पडतं, त्याचे खूप वेल आलेले आहेत माझे. एकच वेल, हा जुना वेल आहे बघा. हा एक वेल लावला होता मी 1 वर्षापूर्वी. त्याची भरपूर अशी रोपटी येऊन वेल झालेत त्याचे. ह्याची मी भाजी पण केलेली आहे, शिवाय भजी केलेली आहेत. माझ्या चॅनेलवर आहे याची रेसिपी, तुम्ही बघू शकता. आज मी काय करते ते बघा. हे बघा, मस्त अशी गोल गोल पानं तोडून घेते. मायाळूची 2 प्रकार आहेत. एक हिरवी असते, लाल देठाची ही, आणि हिरव्या पानाची, हिरव्या देठाची एक. 2 प्रकार असतात अशी. ही माझ्याकडे लाल देठाची. हे बघा, एवढी पानं काढून आणली मी, धुवून घेतली. इथं बघा मी काय काय घेतले. 5-6 मिरच्या, जिरं, लसूण सोललेला, थोडंसं मीठ घेतले. हे वाटून घेणार आहे, जसं की आपण इतर वड्यांना वगैरे वाटून घेतो ना, तसं मी आज मायाळूच्या पानांची वडी करणार आहे. इथं बघा मी एक वाटीभर बेसन पीठ घेतले, थोडी सपाट वाटी घेतली आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतले. आता हे मीठ मिरची वाटून घेते, ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते. थोडंसं आलं पण घालणार आहे त्यात. हे कुटून घेतली मीठ मिरची, आलं लसूण मी त्यात घातला. हळद घातली थोडीशी, थोडंसं लाल तिखट घातलं, थोडे पांढरे तीळ घातले, जिरं तर आपण वाटलेलंच आहे. आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेते, जसं की आपण वडी करायला भिजवतो ना, आळूवडी, कोथिंबीर वडी, तसं थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते. पानं बारीक असतात ना. हे बघा, असं मस्त पीठ भिजवून घ्यायचं. आणि ह्या मायाळूच्या पानाची भजी पण इतकी स्वादिष्ट होतात. आणि भाजी पण केलेली आहे मी, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर जाऊन. हे बघा, हे पीठ असं मिक्स केलं मस्त. आणि अंगणातली त्यामुळे स्वच्छ एकदम, काही म्हणजे खायला हरकत नाही. इकडं पाणी उकळायला ठेवलं आहे मी, चाळणी ठेवून देते त्याच्यावर. झाकण ठेवते पाणी उकळायला. आता ही पानं बघा मी पीठ लावून घ्यायला घेते. याला थोडंसं तेल लावले, त्याने काय होतं, चिकटत नाहीत पानं. आता ही पानं छोटी छोटी आहेत ना, तर त्याला मी हे असं चमच्याने पीठ हे लावून घेते. परत एक पान ठेवायचं, परत त्याच्यावर पीठ लावायचं. हे बघा असं, कारण ही पानं बारीक असतात ना, मग हे असंच लावायला लागतं पीठ. परत पान ठेवायचं, परत पीठ लावायचं. असे आपल्याला हवे तेवढे 4-5 लेअर असे ठेवायचे. हे बघ, असे 4-5 पानं एकावर एक ठेवून असे ठेवून द्यायचे वाफवायला. हे बघ, असं करून घेते सगळे. बारीक पानं असल्यामुळे हे असे बारीकच वळकटे होतील त्याचे, म्हणजे वळकटे नाही, वडी म्हणा. पुढं बघाच तुम्ही. परत तशीच सगळी पानं भरून घेते मी पीठ लावून. हे बघा, असे एकीकडं आपलं पाणी पण उकळतंय. आणि ह्याला अशी निळी छान रसाळ अशी फळं येतात आणि त्यातून असं निळ्या रंगाचा असा रस निघतो. आम्ही पूर्वी म्हणायचो की शाईची फळं. हे बघा, ह्या अशा वड्या भरून घेतल्या मी. आणि ती जी फळंच पसरतात ना पडून, त्याचे सगळे भरपूर वेल उगवलेले आहेत माझ्या इथं. मी बऱ्याच जणांना दिले पण लावायला. हे बघा, ह्या अशा वड्या मी 5-6 अशा भरून घेतल्या.
आपल्याला किती जास्त जाडीच्या करायच्या तेवढ्या करू शकतो आपण. मी खूप अशी नाही जास्त जाड केले. हे बघा आता हे पाणी उकळले, काढून घेते. भाजतंय ना. हे बघा पाणी उकळलं. याच्यावर आता ती चाळणी ठेवून देते मी वाफवायला. आणि आपल्या इतर वड्यांना खूप वेळ लागतो. ह्याला अगदी 10 मिनिटं ठेवलं की मस्त वडी ही वाफवते. झाकण ठेवते. हे झाकण नाही बसणार त्याच्यावर, दुसरं मोठं ठेवावं लागेल. हे बघा हे झाकण ठेवते. पण त्याआधी काय करते, परत एकदा थोडंसं पीठ राहिलं आहे ना, 2-3 पानं पण राहिले, ते पीठ परत त्याच्यावर थोडंसं लावून घेते आणि ती उरलेली पानं पण त्याच्यावर ठेवून देते. हे बघा असं. आणि ती पानं परत ठेवून देते त्याच्यावर. आणि अगदी 10 मिनिटात हे छान उकडतात ह्या वड्या, वाफवतात म्हणजे. हे बघा असं. झाकण ठेवते आणि वाफवू देते. हे बघा अगदी 10 मिनिटं फक्त ठेवल्या ह्या वड्या मी वाफवायला. तर छान वाफवल्यात बघा. हाताने जरी बघितल्या तरी कळतं लगेच वाफवल्यात ते. आता हे जरा गार होऊ द्यायला पाहिजे ना. हे बघा गार झाल्या चांगल्या. आता हे अगदी अलगद उलटण्याने मोकळ्या करून घेते. अशा ह्या वेगवेगळ्या निघतात ना, बारीक पानाच्या, त्यामुळे अशा वेगवेगळ्या निघतात त्या वड्या. हे बघा असं मोकळ्या करून घेते त्या. अगदी तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा अख्ख्या पण तळू शकता, पण मी अख्ख्या नाही तळणार आहे. त्याचे मध्ये 2 तुकडे करणार आहे, म्हणजे मग तळायला व्यवस्थित येतात आणि त्याचे लेयर्स पण छान सुटतात. मग तुम्हाला वाटलं तर इतकी मोठी पण तळली तरी चालेल. हे बघा अशा सगळ्या मोकळ्या झाल्या ह्या वड्या. आता त्याला मध्ये मध्ये एक एक काप देते. म्हणजे कसं जरा तळायला पण सोप्या पडतात. हे बघा असे मस्त बघा किती छान न तळता सुद्धा लेयर्स असे दिसत आहेत. असे तुकडे करून घेतल्याने मस्त आतपर्यंत छान तळले पण जातात त्या. हे कापून घेतले, आता तळायला घेतले. सॉरी माझ्याकडनं जरा हा व्हिडिओ चुकून उभा झाला, म्हणजे कसा झाला माहिती नाही, पण तो उभा झालाय, समजून घ्या. थोडीशी काहीतरी मिस्टेक झाली. हे बघा तळून घेते आता. मस्त लेयर्स दिसत आहेत बघा, जशा की आपल्या आळूवडीच्या दिसतात तशा. अगदी छान कडक झालेल्या तेलात ह्या तळायच्या, म्हणजे अगदी कुरकुरीत मस्त होतात एकदम. तुम्हाला जर अशी मायाळूची पानं भाजी मिळाली तर नक्कीच वडी भजी करून बघा, खूप छान लागतात. आणि ही मायाळूची भाजी पण म्हणजे अगदी औषधी असते. जर तुम्ही मायाळू म्हणजे पोट वगैरे जड असेल, पोट साफ होत नसेल, तर या मायाळूच्या पानाची भाजी करून खाल्ली ना, पोट साफ होतं. हे बघा अशी मस्त तळून होत आहेत बघा. हे असे छान लेअर्स सुटलेले दिसत आहेत की नाही. थोड्याशाच झाल्यात पण छान झाल्यात, म्हणजे हे बघा किती मस्त झाल्यात. चवीला पण एक नंबर लागतात.
2-3 राहिल्यात त्या पण तळून घेते. हे बघा झाल्या आपल्या मस्त वड्या तळून. मायाळूच्या पानाच्या वड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्या तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. हे बघा किती छान दिसत आहेत बघा आणि चवीला पण खूप छान होतात ह्या.